मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जोशी अर्जुनला सांगत असतो, माझ्या मित्राचं एक झेरॉक्सचं दुकान आहे, तिथे अथर्व विचारे हा माणूस कधीतरी आला असेल आधार कार्डची कॉपी काढायला. मग मी त्याच्या फोटोवरनं सर्व त्याची माहिती काढली. सर्व फेक पेपर्स हे मी अथर्व विचारेच्या नावाने बनवले. त्याचवेळी अर्जुन म्हणतो की म्हणजे अथर्व विचारे या नावाचा माणूस आहे, पण साक्षी शिखरेशी त्याचा काही एक संबंध नाही. जोशी म्हणतो हो. अर्जुन रागातच पुन्हा त्याला विचारतो, आणि त्यालाच माहीत नसताना तू त्याचे पेपर हे इलिगली वापरले? तेव्हा तो हो असं म्हणतो. मग रागातच पुन्हा त्याच्यावर एकदा हात उचलणार असतो, तेव्हा जोशी हात जोडून म्हणतो, प्लीज मला आता मारू नका, माझं पूर्णपणे चुकलं आहे असं म्हणून तो माफी मागतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, जोशी आत्ता मी तुला सोडतोय, पण तुझी ही फाईल माझ्याकडेच राहील. तू जर तोंड उघडलं ना महिपतकडे तर तुझी ही फाईल डायरेक्ट बार काउन्सिलकडे जाईल, समजलं? असं म्हणून अर्जुन चांगलेच त्याला धमकी देतो. तेव्हा जोशी आता घाबरूनच म्हणतो, मी नाही सांगणार, परंतु त्यांना कधीतरी समजेलच ना, मग माझं काय? कारण तो माझा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. तेव्हा अर्जुन जोशीला म्हणतो की डोंट वरी जोशी, कारण तोपर्यंत मी तुला अशा एखाद्या सेफ जागी पोहोचवेल ना, महिपत तुला हात सुद्धा लावू शकत नाही. डोंट वरी असं म्हणून अर्जुन मधुभाऊंना म्हणतो चला. तेव्हा मधुभाऊ हे आता जोशीवर खूपच चिडलेले असतात. आता सर्वजण तेथून गेल्यानंतर जोशी हा खूपच टेन्शनमध्ये येतो. दुसरीकडे सर्वजण प्रतिमाला शांत राहायला सांगतात, कारण प्रतिमा सारखीच म्हणत असते की मी उपमा बनवला होता. त्याचवेळी आता रविराज म्हणतो, शांत राहा प्रतिमा, अगं एवढंही काही झालेलं नाहीये. मग आता प्रिया म्हणते, असं कसं म्हणताय बाबा तुम्ही? अहो अगोदर काही आईला आठवत नाहीये, तिला आत्ताचं व्यवस्थित आठवतंय, तर तीही ते विसरायला लागली तर मग कसं होईल? तेव्हा प्रतिमा आता पोटतिडकीने सांगत असते की पण मी काही विसरत नाहीये ना, मला सगळं काही अगदी नीट आठवतंय. स्वयंपाकघरामध्ये मी फोडणी दिलेलं भांड स्वच्छ घासून ठेवलं, चॉपिंग बोर्ड होता ना तो सुद्धा व्यवस्थित स्वच्छ केला, ओटा सुद्धा अगदी कोरडा केला, ज्या भांड्यामध्ये उपमा काढला होता ते भांड सुद्धा इथे आणून ठेवलं, मला हे सगळं काही अगदी व्यवस्थित आठवतंय. त्याचवेळी आता प्रिया मनात विचार करते की बापरे काय बावळट बाई आहे, हिची स्वच्छतेची जी आवड होती ना हीच तिला नडली आहे. दुसरीकडे अर्जुन, मधुभाऊ आणि चैतन्य हे तिघेही आता गाडीकडे चाललेले असतात. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे जोशीचे गुन्हे खूप गंभीर आहेत, तू असंच त्याला सोडून देणार आहे? तू माफ केलं त्याला? मग अर्जुन म्हणतो, मी एवढा वेडा आहे का? चैतन्य आणि त्याचबरोबर मधुभाऊ अर्जुनकडे पाहतात. मग चैतन्य विचारतो, काय करणार काय आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो, मी सुद्धा त्याच्याबरोबर थोडं खोटं बोललो, त्याची फाईल बार काउन्सिलकडे जाणार नाही मी असं त्याला म्हणालो, आणि काही चांगलं होणार असेल तर थोडं खोटं बोललेलं सुद्धा चालतं, हो की नाही मधुभाऊ? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो बरोबर आहे, होणार असेल तर निश्चितच थोडं खोटं बोलावं. मग अर्जुन म्हणतो, आपलं काम झालं की मी लगेच ती फाईल तिकडे बार काउन्सिलकडे देणार आहे. मग त्यानंतर चैतन्य हसूनच म्हणतो, मग जोशीला अरेस्ट होणारच. तेव्हा त्याची सेफ जागा म्हणजे ते जेलच असेल, जिथे महिपत सुद्धा काही करू शकत नाही असं अर्जुन म्हणतो, आणि मग ते तिघेही जोशीवर हसतात आणि तेथून जायला निघतात. तर दुसरीकडे सुमन म्हणते, वहिनी एवढंही टेन्शन घ्यायचं नाही, अहो तुम्ही आज काहीतरी जेवणामध्ये असं छानपैकी बनवा बरं, म्हणजे तुम्हालाही बरं वाटेल. तेव्हा आज नको, कारण मी एक कॉस्मेटिक सर्जनची अपॉइंटमेंट घेतली आहे, प्रतिमाच्या चेहऱ्यावर हे जे काही रुवण आहेत ना ते दाखवून घ्यावं म्हटलं. मग आता सर्वजण रविराजकडे पाहू लागतात. तेव्हा नागराज म्हणतो, वा अरे दादा, हे तर तू खूप छान काम केलंस, आता निदान प्रतिमा वहिनी दिसेल तरी पूर्वीसारखी. तेव्हा सुमन रागातच आता नागराजकडे पाहते, तर नागराज म्हणतो, म्हणजे मनाचं सौंदर्य महत्वाचं असतं ते मान्यच आहे मला, पण सर्जरी करून जर रुवन जाणार असतील तर काय हरकत आहे, घे दादा करून आता तू सर्जरी. तेव्हा आता रविराज म्हणतो, हो प्रतिमा ऐक ना, तू फ्रेश होऊन ये, आपण लगेचच निघूयात. मग सुमन सुद्धा म्हणते की चला मी सुद्धा आता स्वयंपाकाला लागते. तेव्हा सुमन सुद्धा असं म्हणून तेथून जाते. प्रिया आता तेथून निघणार असते, तेव्हा नागराज आता तिची वाट अडवत म्हणतो, मी तन्वी किल्लेदार. तो म्हणतो, मला एक शंका आहे, कारण हा उपमा जो इथून गायब झाला तो त्याचं काय? मग आता प्रिया हसत म्हणते, तो मीच गायब केलाय. नागराज हसतच विचारतो, का बरं? मग प्रिया आता रागातच म्हणते, अहो आता ही प्रतिमा आणि सायली सारख्या सारख्या आपल्या भेटत राहणार,
ते आपल्यासाठी धोक्याचं नाही का? आणि शिवाय त्या प्रतिमाचं तोंड आजकाल जास्तच चालायला लागलंय, कारण तिने फक्त माझं लग्न नाही मोडलं तर तिने माझ्यावर हात उचललाय. त्याची शिक्षा तिला मिळायला नको का असं रागातच प्रिया नागराजला विचारते. तेव्हा नागराज म्हणतो हो मिळायला तर हवीच. त्याच वेळी नागराज म्हणतो इथे म्हणजे दादा तिचा चेहरा अगदी दुरुस्त करणार, चांगला करणार आणि तू लगेच तिचा मेंदू बिघडवणार. तेव्हा प्रिया म्हणते हो बरोबर आहे, म्हणजे लोकांना तरी असं वाटायला लावणारच तू. त्यावेळी आता ती पुन्हा एकदा हो असं म्हणते. मग तो म्हणतो की गुड प्लॅन, एकदम मस्त भारी प्लॅन केलायस तू. दुसरीकडे पूर्णाजी रूममध्ये असतात तेव्हा आता कल्पना तेथे पूर्णाजींसाठी गोडाचा शिरा घेऊन जाते आणि म्हणते की उद्या तुमचा उपवास आहे, आत्ता या क्षणी पोटात काहीतरी जाणं महत्त्वाचं आहे, कारण आत्ता गोळ्या खायच्यात तुम्हाला, उद्या गोळ्या खाता नाही येणार उपवास असल्यामुळे. मग पूर्णाजी म्हणतात नको मला. सायली तितक्यात तेथे येते आणि त्या दोघींकडे पाहत असते. तेव्हा कल्पना पूर्णाजींना खूप फोर्स करू लागते की खा काहीतरी. मग तरीही पूर्णाजी विचारतात तू माझ्यासाठी आत्ता या क्षणी गोडाचा शिरा कसा बनवलास? तेव्हा कल्पना म्हणते अहो तुमच्या पोटात आत्ता काहीतरी जाणं महत्त्वाचं आहे म्हणून बनवला, कारण तुम्ही गोडाच्या शिऱ्याला नाही म्हणणार नाही म्हणूनच मी बनवला. आता काळजी करू नका, मी साखर नाही तर खजूर टाकलाय. त्यावेळी आता घ्या असं पूर्णाजीला ती सारखंच म्हणते. मग पूर्णाजींना आठवतं जेव्हा सायलीने त्या खजुराच्या वड्या करून तेथे ठेवल्या होत्या तेव्हा मी पटकन एक खाल्ली होती. मला अजून एक खायची होती, परंतु त्यामध्ये साखर असेल या विचाराने मी खाल्ली नाही. तर सायली लगेच असंच म्हणाली पूर्णाजी काळजी करू नका, मी त्यामध्ये साखर नाही तर खजूर टाकलंय. त्यानंतर पूर्णाजी आता म्हणतात घराची घडी पार विस्कटली आहे, एकदम बेचैन बेचैन वाटतंय मला. तेव्हा पूर्णाजींचं हे बोलणं ऐकून सायलीला खूपच वाईट वाटतं आणि तिच्या डोळ्यातून पाणी येतं की आपल्या घरातील सर्वजण टेन्शनमध्ये आहेत, ते फक्त आपल्यामुळे. तेव्हा कल्पना म्हणते की तुम्ही मनातनं सगळं काही काढून टाका आणि एकदम शांत राहा. तेव्हा अर्जुन आता तेथे येतो आणि सायलीला हळूच म्हणतो चला ना मिसेस सायली, मला तुमच्याबरोबर खूप महत्त्वाचं बोलायचंय. तेव्हा सायली म्हणते थांबा की थोडा वेळ. अर्जुन म्हणतो की चला ना पटकन. असं म्हणून तो समोर पाहतो तर कल्पना आणि पूर्णाजी या दोघीही बोलत असतात. तेव्हा आता अर्जुन म्हणतो तिकडे काय बघताय तुम्ही, त्या दोघीही बोलतायत, मग त्यात काय एवढं बघायचंय, चला पटकन. असं म्हणून तो तिला फोर्स करतो. ती म्हणते थांबा ना एक मिनिट. आता तरीही तो तिचा हात पकडतो आणि तिला रूममध्ये घेऊन येतोच. मग आता रूममध्ये आल्यानंतर अर्जुन म्हणतो महत्त्वाचं काहीतरी सांगायचंय. तेव्हा सायली म्हणते तुमच्यासाठी तुमचंच सगळं काही महत्त्वाचं असतं का? मी तिथे खाली का थांबले हे महत्त्वाचं नव्हतं का? तेव्हा अर्जुन म्हणतो मम्मा आणि पूर्णाजी तुम्हाला ओरडली असेल, अजून काय असणार आहे त्यात नवीन? अहो मी काय सांगतोय ते ऐका ना जरा. मग सायली म्हणते मला काही एक ऐकायचं नाहीये. अहो माझ्यासाठी काहीतरी वेगळं महत्त्वाचं असू शकतं, हे तुम्ही का समजून नाही घेत आहात? असं म्हणून सायली आता लगेच रागात तेथून जाते. अर्जुन म्हणतो मला फक्त एवढंच सांगायचंय. असं म्हणून आता तो तिला सांगण्याचा प्रयत्न करतो, पण सायली पार पुढे गेलेली असते. तेव्हा तो आता मोठ्यानेच म्हणतो ऐका ना, डायरेक्ट ह्या निघूनच गेल्या, आता मी काय केलंय? असं म्हणून तो विचार करतो. त्यानंतर इकडे सायली आता पुन्हा पूर्णाजींच्या तिथे खोलीजवळ उभी राहते. त्याच वेळी आता कल्पना पूर्णाजींना म्हणते हे घ्या. असं म्हणून पूर्णाजींना ती शिऱ्याचा घास भरवते. तेव्हा कुठे सायलीच्या जीवात जीव येतो. मग आता कल्पना म्हणते पूर्णाई शाबास, कारण तुम्हाला ना अगदी लहान मुलासारखं सांभाळावं लागतं, त्याचबरोबर समजावं सुद्धा लागतं. असं म्हणून त्या दोघीही आता एकमेकींकडे पाहून हसतात. तर आता शिरा खाऊन झाल्यानंतर कल्पना पूर्णाजींना गोळ्या देते आणि शांतपणे झोपायला सांगते. तर त्या दोघींमधील ते बॉन्डिंग पाहून सायलीला खूप छान वाटतं आणि ती त्या दोघींकडे पाहतच राहते. सायलीला खूपच आनंद झालेला असतो, तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात. तिला समजतं की कल्पना आता रूमच्या बाहेर पडेल, म्हणून ती पटकन आता आपल्या रूमकडे यायला निघते. रूममध्ये आल्यानंतर अर्जुन तर अगदी रुसूनच तेथे बसलेला असतो. तेव्हा सायली आता हसत असते. तिला समजतं की मगाशी मी चिडले होते म्हणून अर्जुन आता रुसून बसलाय आणि त्यालाही काहीतरी सांगायचं होतं. पण आता सायली त्याच्याकडे पाहतच राहते. अर्जुन सुद्धा तिच्याकडे पाहत पुन्हा आपली नजर दुसरीकडे करतो. सायली आता त्याची तेथे बॅग पाहते आणि कपाटामध्ये ठेवते आणि अर्जुनकडे पाहत असते. अर्जुन देखील तिच्याकडे पाहतो आणि पुन्हा एकदा आपली नजर दुसरीकडे करतो.
तेव्हा ती सुद्धा आता गप्प गप्पच असते. दोघेही सारखे एकमेकांकडे पाहत असतात. आता सायली सगळं काही व्यवस्थित आवरून ठेवते आणि त्याला विचारते, तुम्ही अगोदर जेवायला बसणार आहात की तुमच्यासाठी कॉफी घेऊन येऊ, की अगोदर तुमचं ऐकून घेऊ. तेव्हा अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. मग आता सायली कान पकडते आणि म्हणते, सॉरी ना, मी चुकले. अहो पूर्णा आजी ना जेवतच नव्हत्या. अहो त्यांच्या गोळ्यासुद्धा घ्यायच्या राहिल्या होत्या आणि म्हणूनच मी खूप अस्वस्थ झाले आणि तुम्हाला इथे येऊन बोलले. मग आता आता जेवली का पूर्णा आजी, असं अर्जुन हसतच विचारतो. तेव्हा सायली म्हणते, हो जेवल्या, गोळ्या पण घेतल्या आणि आता शांत सुद्धा झोपल्या आणि तुम्ही सुद्धा मला माफ केलं. तेव्हा अर्जुन आता विचारतो, काय, मी तुम्हाला माफ केलं, पण कधी? मग आता सायली विचारते, ऐका ना, अहो तुम्हाला काय महत्त्वाचं सांगायचं होतं. अर्जुन म्हणतो, अहो आज मी जोशीला भेटायला गेलो आणि मग तो अगोदर काहीच खरं सांगत नव्हता. एवढं त्याला दणकवलं ना, मग त्याने सगळं खरं सांगितलं. कारण खुनाच्या रात्री साक्षी तिथं अंत्यविधीला गेली होती तिच्या सावत्र भावाच्या, असं कोर्टामध्ये त्याने खोटं सांगितलं. पण तुम्हाला सांगू का, तिचा असा कोणताही सावत्र भाऊच नाहीये. तेव्हा सायलीला मोठा धक्का बसतो. ती म्हणते, अहो जोशी वकिलांनी ते सर्व कागदपत्रे पुरावे दिले होते ना, की खुनाच्या रात्री तिकडे साक्षी होती म्हणून भावाचा अंत्यविधी करण्यासाठी. मग अर्जुन म्हणतो, ते सगळे पुरावे खोटे आहेत. जो प्लॅन केला होता ना, तो सगळा काही खोटा आहे. कारण अथर्व विचारेचा साक्षीशी काहीही संबंध नाहीये. अर्जुन आता सायलीला विचारतो, तुम्हाला कळते का मी नक्की काय बोलतोय? सायली म्हणते, खरं तर नाही कळत. तेव्हा पुढे आता अर्जुन म्हणतो, अथर्व विचारे या नावाचा माणूस खरा आहे, परंतु त्याचा जोशीशी काहीही संबंध नाहीये. कारण जोशीने काय केलं, झेरॉक्सच्या दुकानात त्याला अथर्व विचारे नावाच्या एका माणसाची फोटोकॉपी सापडली. अथर्व विचारे या नावाचा माणूस कधीतरी आधार कार्डचे झेरॉक्स काढण्यासाठी तिथे गेला असेल आणि त्याच शॉपमध्ये अथर्व विचारे या नावाची एक्स्ट्रा कॉफी होती आणि ती जोशीच्या हाताला लागली आणि त्याच कॉफीवर अथर्व विचारेचा फोटोसुद्धा होता. त्याने हे सगळं काही पुरावे गोळा करून फेक आयडी प्रूफ एकत्र केले आणि हा खरंच खूप मोठा फ्रॉड आहे मिसेस सायली. मग आता सायली अर्जुनला विचारते, म्हणजे त्या अथर्व विचारेला माहीत सुद्धा नाही की त्याची सगळी कागदपत्र अशी चुकीच्या पद्धतीने वापरली आहेत. आता एकदा का अथर्व विचारे सापडला ना, मग साक्षी जेलमध्ये गेलीच समजायचं, असं अर्जुन म्हणतो. सायली म्हणते, हो ना, असंच झालं पाहिजे. त्यानंतर अर्जुन म्हणतो, असे फेक आयडी प्रूफ तयार करण्यासाठी मेलेल्या माणसांचे असे कागदपत्रे वापरले जातात. मग आता सायली म्हणते, तो जर वारला असेल तर आपला सर्व मार्गच संपला. अर्जुन म्हणतो, डोंट वरी, मी आहे ना, मी करतो काहीतरी. कारण मी पोलिसांना त्या अथर्व विचारेच्या आधार कार्डची कॉपी पाठवली आहे. आता त्यावरची इन्फॉर्मेशन जर खरी निघाली तर सगळं काही पुरावे आपल्याला सापडलेच म्हणून समजा, किंवा आधार कार्डवरचा फोटो खरंच खूप क्लिअर आहे आणि त्यावरनंही त्याला शोधता येईल. आणि आता एकदा का हे सापडलं ना, तर सगळं काही प्रूव्ह होईल की साक्षी कोर्टामध्ये अगदी 3दा खोटं बोललीये आणि कोर्ट हे अजिबात टॉलरेट करणार नाही. मग आता अथर्व विचारे सापडेपर्यंत अगदी रिलॅक्स राहा आणि शांत झोपा. सायली म्हणते, हो. अर्जुन हसतच पुन्हा एकदा तिला विचारतो की तुम्हाला बघायचंय का पुन्हा एकदा खाली जाऊन पूर्ण आजी झोपली की नाही? सायली आता हसते आणि म्हणते, नाही हो. बरं, बाय द वे, पूर्ण आजी का चिडली होती? घरात काही झालंय का? मग सायली म्हणते, अहो झालं काय, मी सर्वांसाठी आज चोरून स्वयंपाक केला होता. तेव्हा अर्जुन आश्चर्याने विचारतो, काय? मग सायली म्हणते, हो नवीन सुनेने काहीतरी गोडाधोडाचा स्वयंपाक बनवायचा असतो ना, म्हणून विमलताई आणि मी ठरवलं की गोडाधोडाचं काहीतरी बनवायचं. सगळा स्वयंपाक मीच बनवायचा, परंतु सगळं काही विमलताईने केलं असं सांगायचं. पण पहिला घास खातात सर्वांना समजलं की ती माझ्या हातची चव आहे म्हणून, आणि विमलताईंच्या नाही. तेव्हा अर्जुन आता हसतो आणि म्हणतो ऑब्विसली आहे, अहो मिसेस सायली, ते ओळखणारच ना तुमच्या हातची चव. आणि पूर्णाजी मग म्हणाली असेल, मी हिच्या हातचं अजिबात जेवण करणार नाही. सायली म्हणते, फक्त त्याच नाही हो, सर्वजण अगदी भरल्या ताटावरून उठले. तेव्हा अर्जुन विचारतो, म्हणजे तुम्ही बनवलेलं सगळं जेवण तसंच राहिलंय? मग सायली आता नाराज होऊन म्हणते, हो ना, हो सगळं तसंच राहिलंय. मग अर्जुन काहीतरी विचार करतो आणि अचानक हसू लागतो. तेव्हा सायली आश्चर्याने त्याच्याकडे पाहत
त्याला विचारते काय झालं. अर्जुन आता तिला इशारा करतो. दुसरीकडे जोशी अजूनही आता तिकडे ऑफिसमध्येच असतो. तेवढ्यातच त्याच्या मोबाईलवर महिपतचा सारखा फोन येत असतो. तेव्हा आता त्याला घामच फुटतो. काय बोलावं हे सुद्धा कळत नाही. मग आता महिपत इकडून म्हणतो, जोश्या अरे फोन उचल ना, कुठे उलटला काय माहीत. तेव्हा जोशी मात्र आता डोक्यालाच हात लावतो आणि कॉल सुद्धा रिसीव्ह करत नाही. मग इकडे आता महिपत म्हणतो, या थेरड्याने जर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सही केली नसेल तर त्याला आतमध्ये टाकला पाहिजे. परंतु हा जोशा कुठे माशा मारायला गेला काय माहीत. तो पुन्हा आता जोशीला कॉल करतो, परंतु जोशी आता कॉलच रिसीव्ह करत नाही. तेव्हा महिपतला टेन्शन येतं की कुठे गेला असेल हा जोशी काय माहीत. तर इकडे आता अर्जुन हॉलमध्ये येतो आणि पाहतो तर सर्व स्वयंपाक तसाच असतो. त्यामुळे तो आता एक आयडिया करतो आणि लगेच काही गरजू व्यक्तींना घरामध्ये बोलवतो. तेव्हा ते एवढं मोठं घर पाहून ते सगळे ज्या माणसं असतात ना ती तेथेच दरवाजाजवळ बसतात. अर्जुन म्हणतो तिथे नाही, इकडे या सोफ्यावर बसा. मग आता ते सर्वजण कसेबसे सोफ्यावर बसतात. तेव्हा तो आता लगेच पूर्णा आजी आणि कल्पनाला आवाज देतो. आवाज दिल्यानंतर त्या दोघीही आता बाहेर येतात. त्या माणसांना पाहून एकमेकींकडे पाहत विचार करतात नक्की कोण असेल हे. तेव्हा आता त्या लगेच पुढे जातात आणि अर्जुनला विचारतात, काय रे अर्जुन, कोण आहे कोण. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं मम्मा, पूर्णा आजी, तुम्हाला माहीत नाही का हे कोण आहेत ते. तेव्हा त्या दोघीही एकमेकींकडे पाहतच राहतात. तर आता अर्जुन म्हणतो, पूर्णा आजी तू आज अन्नदान करणार आहेस ना. तेव्हा पूर्णा आजीला देखील प्रश्न पडतो, नक्की काय चाललंय या अर्जुनचं. सायली देखील तेथे आलेली असते आणि अर्जुनकडे पाहू लागते. इकडे कल्पना आता पूर्णा आजीला विचारते, काय हो पूर्णाई, तुम्ही हे अन्नदानाचं कधी ठरवलं कधी. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात, मला सुद्धा आत्ताच कळतंय. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठरवलं नाही मम्मा, पण पूर्णा आजीने आम्हाला शिकवलंय. तेव्हा पूर्णा आजींना काही कळत नाही याच्या म्हणण्याचा अर्थ काय. तेव्हा अर्जुन म्हणतो, पूर्णा आजी, अगं तू नेहमी मला सांगत असते ना फूड कधी वेस्ट करायचं नसतं आणि तेच करतोय मी. तू नेहमी सांगत असते ना की असा माज करून कधीही असं एक्स्ट्रा फूड टाकून द्यायचं नसतं, कारण जगामध्ये खूपच लोक उपाशी असतात आणि आपल्या घरामध्ये आज एक्स्ट्रा फूड म्हणजे खूपच जास्त आहे ना. आणि तसंही आज आपल्या घरामध्ये कुणी जेवलंच नाहीये ना. मग आता पूर्णा आजी कल्पनाला समजतं की याचं नक्की काय चाललंय. तेव्हा अर्जुन आता प्रत्येकाचे डबे आता पॅक करत असतो. मग अर्जुन जरा शांत होत म्हणतो, आज माझ्या बायकोने घरामध्ये जेवण बनवलं म्हणून कोणी जेवलंच नाही. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात, अर्जुन अरे मी दिलेली शिकवण चांगलीच माझ्या लक्षात आहे, पण ते अन्न वाया जायला मी अजिबात जबाबदार नाहीये. अरे चुकीच्या व्यक्तीने स्वयंपाक केला ना म्हणूनच कुणी जेवलं नाही. तेव्हा अर्जुन आता हसतच विचारतो, काय पूर्णा आजी, चुकीची व्यक्ती, पण अन्न हे अन्न असतं ना. म्हणजे विमलने बनवलं तर ते चांगलं, माझ्या बायकोने बनवलं तर ते वाईट असं असतं का. त्याच वेळी आता इकडे कल्पना पूर्णा आजींना म्हणते की पाहिलं ना हो पूर्णाई, अर्जुन घरी आल्या त्या मुलीने कशी चुगली केली लगेच अर्जुनकडे. तेव्हा अर्जुन आता सायलीकडे पाहतो. सायलीला आता वाईट वाटतं. मग अर्जुन म्हणतो, नाही मम्मा, अगं असं काहीच नाहीये, कारण मी जेव्हा घरी आलो ना तेव्हा पाहिलं की माझ्या बायकोचा चेहरा हा पडला होता आणि खूप वेळा विचारल्यानंतर मला समजलं की माझ्या बायकोचा हात लागलेलं अन्न वेस्ट झालं तरीही चालतं. तेव्हा पूर्णा आजी आता रागातच अर्जुन असं म्हणतात. तेव्हा मग तेथे जी गरजू लोक असतात ती पूर्णा आजींकडे जेव्हा पाहू लागतात तेव्हा पूर्णा आजी मात्र हसतात आणि म्हणतात, अर्जुन. मग आता अर्जुन हसतच म्हणतो, पूर्णा आजी आता तूच विचार कर ना, आमच्या दोघांचं जेवण बनवणं किती सोपं आहे, खूप इझी आहे. पण नाही, माझ्या बायकोने तसं नाही केलं. तिने घरातील सर्वांसाठी बनवलं की नाही जेवण, कारण तिला या घरच्या रीती पाळायच्या आहेत. तिचं प्रेम आहे तुमच्यावर आणि तुमच्याबद्दलचा रेस्पेक्ट सुद्धा आहे. आणि तुम्ही काय केलं, तुम्ही न जेवता निघून गेलात. अहो तुमच्या मनामध्ये सायलीबद्दल एवढा राग आहे ना, तुम्ही आम्हाला जे काही शिकवलं ना तेच तुम्ही फॉलो करत नाही आहात. पण आज जे काही झालं ना त्यामुळे मी खूप खुश आहे. तेव्हा पूर्णा आजी कल्पना एकमेकींकडे पाहतात. मग आता त्यांना समजत नाही अर्जुनच्या बोलण्याचा अर्थ काय आहे. अर्जुन म्हणतो की मला आज समजलं, तुम्हा सर्वांनाही अजूनही माझ्या बायकोच्या हातची चव ओळखते. सायलीला मात्र आता हसू येतं आणि ती प्रेमाने अर्जुनकडे पाहते. मग पुढे आता अर्जुन म्हणतो की अजूनही कुठे ना कुठे तुमच्या मनात सुद्धा माझ्या बायकोबद्दल प्रेम आहेच.
हो की नाही. मग त्या दोघीही आता अर्जुनकडे पाहतच राहतात. आणि म्हणूनच माझ्या बायकोचा हातचं आज टेस्टी जेवण या सगळ्या गरजू लोकांना मिळणार आहे. चल पूर्णाजी, आज तुला तुझ्या हाताने अन्नदान करायचंय. अगं, आज माझ्या बायकोमुळे तुला अन्नदानाचं पुण्य मिळते. कमॉन पूर्णाजी, असं म्हणून तो पूर्णाजींकडे आता लगेच ते जेवणाचे डबे देतो. आणि कल्पनाला म्हणतो, मम्मा तू सुद्धा, असं म्हणून तो आता तिच्याकडे सुद्धा एक डबा देतो आणि गरजू लोकांना द्यायला सांगतो. तेव्हा त्या दोघीही लगेच पुढे येतात आणि त्या सर्व लोकांना जेवण देतात. तेव्हा इकडे अर्जुन मात्र सायलीकडे पाहतो, कारण सायली खरंच खूप खुश असते. मग तो हळूच विचारतो, हॅप्पी ना? तेव्हा सायली आता हो असं म्हणते. त्या घरातील वातावरण एकदम छान झालेलं असतं, म्हणून अर्जुन सायली खुश असतात. तर दुसऱ्या दिवशी सायली आता महाशिवरात्र असल्यामुळे आपल्या रूममध्येच शंकराच्या पिंडीची पूजा करते आणि तिने महाशिवरात्रीसाठीची लागणारी सर्व पूजा देखील अगदी छान मांडलेली असते. छान अशी ती स्वतःसुद्धा तयार झालेली असते आणि महादेवाचं अगोदर दर्शन घेते. अर्जुन अंघोळ करून बाहेर येतो आणि विचारतो, हे काय आता? मग सायली म्हणते, आज महाशिवरात्र आहे ना, पूजा सुद्धा मी करून घेतली अगोदर आणि आज माझा निर्जळी उपवास सुद्धा असणार आहे. तेव्हा अर्जुन विचारतो, निर्जळी म्हणजे उपवास? तेव्हा सायली म्हणते, मी पाण्याचा एक घोट सुद्धा घेणार नाही आणि काही खाणार सुद्धा नाही. अर्जुन विचारतो, काय? अहो, वजन 1.5 किलो आणि त्यात सुद्धा पाणी सुद्धा प्यायचं नाही म्हटल्यानंतर तुम्हाला झेपणार आहे का हे? आता ती म्हणते, मनात जर श्रद्धा असेल तर सगळं काही होतं. अर्जुन म्हणतो, मग मी सुद्धा आज उपवास धरणार आहे. सायली म्हणते, तुम्ही हे शरीर जरीही व्यायामाने कमवलं असेल ना, तरीही मागच्या वेळी जेव्हा उपवास धरला होता तेव्हा काय झालं होतं माहीत आहे ना? तेव्हा चक्कर येऊन सुद्धा पडला होतात. मग अर्जुन म्हणतो, पण आता नाही येणार चक्कर. सायली म्हणते, तरीही नको. अहो, कसं आहे, मी घरातच असते म्हणून काही वाटत नाही, पण तुम्हाला बाहेर जायचं असतं, ऑफिसची कामं असतात, त्यामुळे तुम्ही मस्त साबुदाण्याची खिचडी खा, या घरातल्या पिंडीला नमस्कार करा आणि मगच ऑफिसला जा. तेव्हा अर्जुन तिला सॅल्यूटच ठोकतो आणि म्हणतो, ओके युअर ऑनर. मग सायली आता हसते आणि म्हणते, मी खिचडी आणि कॉफी घेऊन येते. अर्जुन पुन्हा एकदा ओके बॉस असं म्हणतो. सायली तेथून गेल्यानंतर तो सुद्धा आता दर्शन घेतो. तर इकडे आता कल्पना आणि पूर्णाजी हॉलमध्येच असतात. तेव्हा आता सायली नेमकी तेथे जाते, कारण तिला अर्जुनसाठी नाश्ता घेऊन जायचा असतो. त्याच वेळी आता त्या दोघींचं बोलणं सुरू असतं की यावर्षीसुद्धा आपल्याला महाशिवरात्रीची पूजा करायची आहे, पण ती थोड्या मोठ्या प्रमाणावर. मग पूर्णाई, अहो तुम्ही इतक्या लोकांना बोलवलंय म्हटल्यानंतर सगळं काही नीट व्हायला हवं ना. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, परंतु यंदा मनच शांत नाहीये. आता जितक्या लोकांची प्रार्थना महादेवापर्यंत पोहोचेल तेवढ्या लोकांची पोहोचू देत. तर त्या दोघींचं बोलणं ऐकता ऐकता सायली इकडे खिचडी बनवत असते. मग पुढे आता पूर्णाजी म्हणतात, म्हणूनच देवळातली काही माणसं, त्याचबरोबर ट्रस्टमधील काही लोक, त्याचबरोबर काही व्हॉलेंटियर, या सगळ्यांना मी आमंत्रण देऊन आले आहे. म्हटलं पूजा अगदी अशी सागर संगीत होऊ देत, महाशिवरात्र फळू देत आणि घरातले वाद अगोदर मिटू देत. असं मला अजून दुसरं काहीही नको आहे, असं म्हणून पूर्णाजी इच्छा व्यक्त करतात. सायली हे सगळं ऐकते आणि तिला खूप वाईट वाटतं. इकडे सायली आता साबुदाण्याची खिचडी बनवणार असते आणि म्हणूनच खूप छान अशी फोडणी देते. तर पूर्णाजीपर्यंत तो फोडणीचा वास आता येत असतो. त्यावेळी आता पूर्णाजींना खूपच आनंद होतो. त्या म्हणतात, अगं विमल, खूप छान फोडणी बसली आहे हां. मग सायली आता हसते. कल्पना आता सांगणार असते की ती विमल नाही आहे, परंतु आता सायली तितक्यात म्हणते, पूर्णाजी, अहो मी साबुदाण्याची खिचडी बनवते, देऊ का तुम्हाला थोडी? मग आता पूर्णाजी म्हणतात, काही नको, आमचा फराळ ना विमल बनवेल आमच्यासाठी. मग सायली म्हणते, हरकत नाही, पण आज साबुदाण्याची खिचडी छान होणार याची पावती मात्र तुम्ही दिलीत मला. तर आता पूर्णाजींना खरंच ती खिचडी खायची असते, परंतु कशी खावी कळत नाही. त्या आपल्या गप्पच बसून घेतात आणि कल्पनाकडे पाहतात. तर कल्पनाही त्यांच्याकडे पाहत असते. तर दुसरीकडे अर्जुन रूममध्ये असतो आणि पोलिसांना कॉल करून विचारतो, अथर्व विचारेचा काही पत्ता लागला की नाही. त्याच वेळी आता अर्जुनला असं काहीतरी समजतं, म्हणून तो म्हणतो, हो मला माहीत होतं, मी संध्याकाळपर्यंत पोलीस स्टेशनला येऊन जाईल, मग काही समजलं तर सांगा मला. तेवढ्यातच सायली आता अर्जुनसाठी खिचडी आणि कॉफी घेऊन तेथे येते. मग अर्जुन फोनवर बोलून फोन ठेवतो. तेव्हा सायली म्हणते, अहो खिचडी आणि कॉफी घ्या. मग अर्जुन म्हणतो, हो. मग आता सायली म्हणते, अहो तुम्हाला माहिती आहे का, आता जेव्हा मी तुपाची फोडणी देत होते ना खिचडी करण्यासाठी, तेव्हा पूर्णाजीने त्या फोडणीच्या सुवासाचं खूप कौतुक केलं. त्यांना वाटलं की ती फोडणी विमलताईंनी दिली आहे.
मग अर्जुन म्हणतो, मग जेव्हा पूर्णाजीला समजलं असेल ती फोडणी तुम्ही दिली तर तिचा चेहरा पडला असेल. तेव्हा सायली म्हणते ते राहू द्या तो आता. मग अर्जुन म्हणतो तुम्ही अशा स्टेप बाय स्टेप तुमच्या कुटुंबाच्या जवळ जाणारच आहात माहीत आहे. तेव्हा आता सायली म्हणते बरं पटकन खाऊन घ्या बरं. अर्जुन म्हणतो हो ठेवा तिथे मी खातो. त्यानंतर आता तो काहीतरी शोधत असतो. सायली विचारते काय शोधताय काय. अर्जुन एक फाईल काढतो. मग अर्जुन म्हणतो अथर्व विचारेची माहिती काढण्यासाठी इन्स्पेक्टर कदमांना मी फोन केला होता. आधार कार्डची कॉपी सुद्धा पाठवली होती ना, त्यावरची मला इन्फॉर्मेशन हवी होती. तेव्हा सायली विचारते मग काही सापडलं की नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो त्याच्या आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे ना तिथे आता कोणीच राहत नाही आणि तो नंबर आहे ना त्यातला एक नंबर पूर्णपणे वेगळा आहे. म्हणजे फोटो, ॲड्रेस आणि नंबर हे पूर्णपणे वेगवेगळे आहेत. खूपच कन्फ्युजन आहे. सायली विचारते मग कसं शोधायचं कसं याला. तेव्हा अर्जुन फाईलमध्ये आता अथर्व विचारेचा तो फोटो पाहतो. मग अर्जुन म्हणतो हा फोटो ना आधार कार्डवरून घेतला आहे. जर माहिती जरी चुकीची असेल ना तरीही हा चेहरा मात्र खरा आहे आणि याच फोटोचा वापर करून साक्षीने खोटा भाऊ उभा केलाय. मग सायली म्हणते फक्त या फोटोच्या आधारे आपण शोधायचं तरी कसं. तेव्हा अर्जुन म्हणतो कठीण आहे तरी अशक्य नाही. आता हा माणूस जिवंत आहे की मेलाय हे शोधण्याचा 1% जरी चान्स असेल ना तरीही मी सोडणार नाहीये असं म्हणून अर्जुन आता सायलीकडे पाहतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन अथर्व विचारेचा फोटो दाखवत सायलीला सांगतो खुनाच्या रात्री साक्षी असं म्हणाली की मी अथर्व विचारेच्या अंत्यविधीला गेले पण खरं तर तिला असा कुठलाही भाऊ नाहीये. आता आपल्याला हेच सिद्ध करायचंय. मग आता अर्जुन हा टेन्शनमध्येच असतो. सायली आता लगेच महादेवाच्या पिंडीजवळ जाते आणि म्हणते देवा आता तूच मला काहीतरी मार्ग दाखता. काही वेळाने आता महाशिवरात्रीचा कार्यक्रम असतो त्यामुळे पूर्णाजीने घरी सर्वांना बोलवलेलं असतं. त्यामध्ये आता अथर्व विचारे सुद्धा असतो. तेव्हा सायली त्याला पाहत आता मनात विचार करते म्हणजे अथर्व विचारे हा जिवंत आहे आणि तिला मोठा धक्काच बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.